काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना धमकी आली असं समजतंय। जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप लोंढे यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि अश्लील शिवीगाळ केल्याचा सुद्धा आरोप लोंढे यांनी केलेला आहे। भाजपा कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा आरोपही अतुल लोंढे यांनी केलेला आहे। सत्य मांडलं त्यामुळे धमकी देण्याचे प्रकार झालेत असंही ते म्हणाले। आजची जी धमकी होती ती जरा सिरियस होती। त्या नंबरवरून सातत्यानं मला फोन केले गेले, सातत्यानं घाणेरड्या शिव्या दिल्या गेल्या और तेरे को देखते तू कैसे जिंदा रहता अशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली आहे। बीजेपीच्या लोकांजवळ जेव्हा सत्याचं उत्तर नसते, आम्ही जे प्रश्न उपस्थित करतो त्याचं उत्तर नसते, त्यावेळेस हे लोक या पातळीवर उतरतात। माझी विनंती आहे पोलिसांना की विचार सहन होत नसेल तर बंद करून टाका। सगळं एकतर्फी चालला ना बीजेपीच्या फेवरमध्ये, मग कशाला पाहिजे लोकशाही? लोकशाही तशी संपलेलीच आहे। पण आमच्या जीवावर उठत असताना जर हे सरकार शांतपणे पाहत असेल आणि मजा घेत असेल तर सरकार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का, हाही प्रश्न उपस्थित होतो।